श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या खोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला आवळा नवमी किंवा अक्षय नवमी म्हणून ओळखलं जातं. पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची नवमी तिथी 9 नोव्हेंबर रात्री 10:45 सुरू झालेली आहे आणि आज 10 नोव्हेंबरला रात्री 9:10 समाप्त होणार आहे. 10 नोव्हेंबर रोजी म्हणजेच उदय तिथीनुसार आवळा नवमी साजरी केली जाणार आहे. या दिवशी आवळा वृक्षाची पूजा केली जाते आणि कुटुंबाला आरोग्य, सुख, समृद्धी लाभावी अशी प्रार्थना केली जाते या वृक्षाकडे. या दिवशी केलेली तपश्चर्या, जप, दान इत्यादी केल्याने मनुष्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते. धार्मिक मान्यतेनुसार अक्षय नवमी दिवशी आवळा झाडावरती भगवान विष्णू आणि भगवान शिव यांचा वास असतो. शास्त्रानुसार अक्षय नवमीचा दिवस केलेली शुभकर्म उत्तम फळ देते. तसेच या दिवशी काही विशेष उपाय केल्याने धनप्राप्ती होते आणि आरोग्य निरोगी राहते. असाच एक उपाय मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये आज आपल्याला आवळा नवमीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी दिव्याच्या खाली एक वस्तू ठेवायची आहे. दिव्याखाली ही वस्तू ठेवल्यानंतर कोणता असा मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे जेणेकरून तुमच्या आयुष्याचं सोनं होईल आणि कितीही कठीणातली कठीण इच्छा जी आहे ती पूर्ण होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, तसेच दिव्याखाली जी आपण वस्तू ठेवलेली आहे नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा. यामुळे जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ माझ्या चॅनेलवरती अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. दिवाळीनंतर येणाऱ्या काही महत्त्वाच्या तिथीमध्ये आवळा नवमीचा समावेश आहे. आवळा नवमीनंतर कार्तिक एकादशी म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णू जे योगनिद्रेत होतात, त्यामुळे आवळा नवमीच्या दिवशी जर तुम्ही आवळा नवमीचं पूजन म्हणजेच आवळ्याच्या झाडाचं पूजन केलं तर नक्की तुमच्या इच्छा पूर्ण होतात. आता प्रत्येकालाच आवळ्याच्या झाडाजवळ जाऊन पूजा करणं शक्य नाही, त्यामुळे घरात काही प्रभावी उपाय केल्याने देखील तुम्ही तुमची स्वप्न जी आहेत ती निरनिराळी पूर्ण करू शकता. प्रत्येकजण आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत असतो. कोणाला नवीन वाहन घ्यायचं असतं तर कोणाला स्वतःचं घर खरेदी करायचं असतं, काहींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असते. अशी ही मोठी मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे आपल्याला जवळ असायला हवी ती म्हणजे आर्थिक स्थैर्य. पैशाशिवाय कोणतीही वस्तू घरामध्ये आपल्या येत नाही. आपण कोणतेही स्वप्न पूर्ण करू शकत नाही आणि आपण त्यासाठी खूप कष्ट घेत असतो, मेहनत घेत असतो, पण बऱ्याचदा आपल्या कष्टाला, मेहनतीला म्हणावंच यश मिळत नाही. घरामध्ये जो पैसा येतो तो फार काळ टिकत नाही. त्या कारणाने तो खर्च होतो. मग तुमच्या मागे लागलेली आजारपण असतील किंवा तुमच्या हातामधून अनावश्यक खर्च होत असतील, त्या कारणाने तो जातो. आता यामध्ये आपण केलेला हा जो उपाय आहे घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदण्यासाठी, घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी जो आपल्याला हा महत्त्वाचा उपाय आहे तो करायचा आहे. याचा अर्थ असा नाही की आपल्याला कष्ट करायचे नाही. कष्ट तर प्रत्येकाला करावेच लागतात, कष्टाला पर्याय नाही. पण आपल्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळावी म्हणून प्रयत्न करायचे असतात. ज्या काही विशिष्ट तिथी असतात, ज्या दिवशी दैवी तत्व हे जागृत असतं, अशा दैवी तत्वावरती आपल्या कुटुंबाला, आपल्या परिवाराला लाभ व्हावा म्हणून हे उपाय करायचे असतात. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली पूजा केल्याने भगवान श्रीहरी विष्णूंसह देवी लक्ष्मीचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो. पण आता आवळ्याचं झाड तुमच्या घराच्या आसपास असेलच असं नाही, तर तुम्ही शेजारकडे एखादी कुंडीमध्ये जर छोटं रोप लावलं असेल तर त्याची पूजा तुम्ही केली तरी चालेल. हेही शक्य नसेल तर तुम्हाला आवळे आणायचे आहेत. हे जे आवळे आहेत ते 4 आवळ्यांच्या संख्येमध्ये आणायचे आहेत आणि एखाद्या कुंडीमध्ये, मातीमध्ये थोडंसं खोल खड्डा करायचा आहे. त्यामध्ये थोडेसे गहू टाकायचे आणि त्यानंतर त्यावरती माती टाकायची आणि त्या वरती तुम्हाला आवळे ठेवायचे आहे आणि आवळ्याचे तुम्हाला
तुम्हाला पूजा करायची आहे. असं केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, जीवनामध्ये सुख समृद्धी येते. असं म्हटलं जातं की आवळ्याच्या झाडाखाली बसून अन्नग्रहण केल्याने शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होते. असे केल्याने घरामध्ये सुख आणि समृद्धी, आर्थिक स्थैर्य येते. आवळा हा भगवान विष्णू यांना प्रिय आहे आणि आपण त्याचे सेवन केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो. तसेच या दिवशी गरीब, गरजू आणि ब्राह्मण यांना अन्नदान केल्याने पुण्य प्राप्त होते. तसेच देवी लक्ष्मी प्रसन्न होते. या दिवशी दान केल्याने धन संपत्तीमध्ये वाढ होते. तसेच घरामध्ये कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही. आता त्यासोबतच आपल्याला हा जो उपाय करायचा आहे, हा उपाय आपण संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करू शकतो. जर तुम्ही आवळ्याच्या झाडाजवळ बसून पूजा केलेली असेल तर तेथे जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता, किंवा जर तुम्ही घरी आवळ्या देखील आणून त्याची पूजा केली असेल तर तिथे तुम्ही हा उपाय करू शकता. तर तुम्हाला आता देवघरासमोर बसायचं आहे हा उपाय करण्यासाठी. त्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. हा दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता, किंवा मातीची पणती असेल तर एखादी तुम्ही ती घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला ती मातीची जी पणती आहे ती नवीन असेल किंवा वापरलेली जरी असेल तरी ती स्वच्छ धुवून तुम्हाला पुन्हा घ्यायची आहे. त्यानंतर ती कोरडी करून घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. गाईचंच तूप घालायचं, कारण बघा ज्यावेळेस आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करतो त्यावेळेस शुद्ध गाईच्या तुपाचाच वापर करावा. तसेच गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप तुम्ही वापरलं तरी चालेल, पण म्हशीचं तूप वापरलं असेल तर त्यामध्ये तुम्ही चिमूटभर हळद घालायची आहे. आणि जर गाईचं तूप वापरलं असेल तर हळद घालायची गरज नाही. आता यामध्ये तुम्हाला कोणती वात घालायची, तर यामध्ये देखील काही लोकांना असा संभ्रम असतो की लक्ष्मी प्राप्तीची सेवा करत असताना यामध्ये फुलवात घालायची आहे. तो फुलवात तुपामध्ये भिजवून घालायची आणि या दिव्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे. आता या दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे, म्हणजे दिव्याखाली जी वस्तू ठेवायची आहे त्यासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेट नसेल तर तुम्ही एखादं पिंपळाचं पान घेऊ शकता, किंवा नागवेलीचं जे पान असतं ते देखील तुम्ही दिव्याला आसन देण्यासाठी घेऊ शकता. त्याचसोबत तुम्हाला दिव्याखाली जी वस्तू ठेवायची आहे त्याआधी जी प्लेट किंवा तुम्ही पान घेतलेलं असेल त्याच्यावरती थोडीशी हळद ओली करून स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे. स्वस्तिक पूर्ण काढा, मध्ये 4 बिंदू द्या, साईडला 2-2 रेषा ओढा आणि नंतर त्याच्यावरती तुम्हाला तांदूळाची जी प्लेट आहे ती भरून ठेवायची आहे. तांदूळ हे चांगले असावे, फुटलेले तुटलेले नसावे. तांदळाला प्लेटवरती पसरून घ्यायचं आहे. त्याचबरोबर तांदळावरती तुम्हाला हळदी कुंकू वाहून घ्यायचं. तांदूळ कधीही पांढरे ठेवायचे नाही. तांदूळ हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. सोबतच देवी लक्ष्मी जी आहे ती तांदळावरती विराजमान असते. म्हणून आपल्याला दिव्याला जे आसन द्यायचं आहे किंवा तो जो दिवा आहे त्यावरती आपल्याला तांदळावरती तो दिवा ठेवायचा आहे. तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायचं, एखादं फूल अर्पण करायचं आणि दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग आणि एक अखंड वेलची देखील टाकायची आहे. आता जर तुम्ही आवळ्याच्या झाडाजवळ जाऊन हा उपाय करणार असाल तर तेथे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी आवळ्याच्या झाडाची पूजा करायची आहे. जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे आवळ्याचं पूजन केलेलं असेल तर तिथे देखील तुम्हाला आवळ्याच्या झाडाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि जो दिवा आहे तो तिथे ठेवायचा. आणि त्यासोबतच आवळा नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाला त्याच्या मुळाशी नाणे पुरणे हे महत्त्वाचे मानले जाते. तसेच असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारते आणि देवी लक्ष्मी जी आहे ती घरामध्ये वास करते. त्यामुळे 1 रुपयाचं नाणं तुम्हाला सोबतच ह्या आवळ्याच्या झाडाच्या मुळाशी पुरायचं आहे, किंवा जिथे तुम्ही आवळ्याची पूजा केलेली आहे त्या आवळ्याच्या जवळ देखील तुम्ही 1 रुपयाचं नाणं कुंडीमध्ये दाबून देऊ शकता. आवळ्याच्या झाडाखाली आपण गहू टाकले होते, ते गहू उगवल्यानंतर आपल्या घराची भरभराट होते अशी मान्यता आहे. आता जिथे कुठे आपण हा दिवा प्रज्वलित केलेला आहे आवळ्याच्या झाडाजवळ, किंवा आवळ्याचं पूजन जिथे केलेलं आहे, किंवा तुम्ही देवघरासमोर जिथेही सेवा करणार असाल तर त्या दिव्यासमोर तुम्हाला
जो दिवा प्रज्वलित करायचा आहे तिथे दिवा ठेवायचा आहे, धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि तुम्हाला एक प्रभावी असा मंत्र पठण करायचा आहे. तो मंत्र म्हणजे आपल्याला विष्णू गायत्री मंत्र 16 वेळा, जास्तीत जास्त 108 वेळा तुम्ही पठण करू शकता. नंतर विष्णू गायत्री मंत्रासोबतच तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. विष्णू गायत्री मंत्र कोणता आहे? ओम नारायणाय विद्मही वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. हा मंत्र तुम्ही कमीत कमी 16 वेळा आणि जास्तीत जास्त 108 वेळा पठण करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. तो मंत्र म्हणजे ओम लक्ष्मीच विद्मही विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. हा मंत्र तुम्हाला तेथे बसून पठण करायचा आहे. आणि ही सेवा झाल्यानंतर तुम्हाला 1 वेळा श्रीसूक्त आणि 1 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. ही एवढी सेवा तुम्हाला आज करायची आहे. त्यानंतर तुम्हाला हा दिवा जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत तिथे राहून द्यायचा आहे. देवघरासमोर तुम्ही हा उपाय करणार असाल तर तिथे दिवे प्रज्वलित राहू द्या. पण आवळ्याच्या झाडाजवळ जर तुम्ही उपाय करणार असाल तर ते जो दीपदान तुम्हाला त्याचं करायचं आहे, तो दिवा तुम्हाला परत आणायचा नाही. आता या दिव्याखाली आपण जे आसन ठेवलेले तांदूळ आहेत त्या तांदळाचं तुम्हाला काय करायचं, तर तिथे तुम्ही दीपदान केलेलं आहे तिथे ते तांदूळ वगैरे पशुपक्षी खाऊन घेतील. नंतर त्या प्लेटमध्ये जे तांदूळ आहेत ते तुम्ही बाल्कनी किंवा टेरेसवरती ठेवू शकता. तिथे देखील तुम्ही ते पशुपक्षी खाऊन घेतील. तसेच कीटक मुंग्या वगैरे ते खाऊन घेतील. तांदळाला हा उपाय केल्याने तुमच्याकडून अन्नदान देखील होईल आणि तांदळावरती हा दिवा ठेवून तुम्ही उपाय केल्याने देवी लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावरती राहील. या सेवेमुळे भगवान विष्णू प्रसन्न होतील आणि तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदेल. एवढा हा प्रभावी उपाय आहे. तर नक्की तुम्ही आज संध्याकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. 6:30 पासून ते रात्री 11 पर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय कधीही करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओ, माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. उद्या अशा छानशा माहितीबरोबर पुन्हा भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ.